आंतरवाली खुश आज खुश मराठ्यांना आरक्षण दिवाळी उचलून घेऊन जल्लोष होतोय. आंतरवाली दिवाळी आंतरवालीमध्ये दिवाळी असल्याची प्रतिक्रिया तुला माईक नव्हता का? माईक वगैरे काय आराम करा केलं तुला आता काय येते आनंद फिरून घे अरे हर्षल काय खाली केला ए मित्रा लाईटचं बाकी घे ना यार भेटते का दोन खाली घे दिसत नाही तर कोणाला दिसते हात वर कर ना इरफान तुझा तुला ऐकू येत नाही का हेडफोन काढ ना कानाचा कोण म्हणलं हात वर इकडच्या साईडला त्या मंदिरात हा बाहेरूनच येते तिकडे गेला समोर रक्त
ए मोबाईल समोरच्या गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टाप्रधान व्याचित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज के क्षत्रिय कुलावतम महातेजस्वी महापराक्रमी बुद्धिनिष्ठ चारित्र्य संपन्न मुघल संवारक एकमेव हिंदू धर्म रक्षक सर्जा शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की मनोज दादा तुम्हारे भाई मनोज दादा तुम्हारे भाई करेंगे जीतेंगे थोडं मागे घे ठेव 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 सगळे ठेव 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 चालू कर चालू हा चालू आहे ऑडिओ वायर 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 थोडा चालू करा वरतून घे ना अरे वरतून घे वायर हॅलो हॅलो चालू आहे की सगळ्यांना जय शिवराय. शेवटी इथले समोरचे खाली बसा. शेवटी मराठ्यांनी विजय मिळवला. आज काय बोलावं काय नाव आपलं गाव इतकं लढलं असं गाव होणं नाही बाबा पुन्हा अंतरवाली असं प्रत्येक गावात मनभेद मतभेद असतील, राजकारण समाजकारण असतं, वैयक्तिक मतभेद असते. काय बघितलं नाही अंतरवाली. आज आनंद वाटतो त्या गोष्टीचा. कुणी पदाला किंमत दिली नाही, कुणी कशाला किंमत दिली नाही, कुणी शेताला किंमत दिली नाही. मग तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं, आपल्या गरीबाचे लेकर लय सुख समाधानात जगायला लागले. लय समाधान दिसतंय एवढं, पण मला एवढा आनंद झाला, मला बोलता आहे. आणि खरं सांगतो, तुम्ही आता रोज बघता, मला 2 वर्ष झाले, मला काय सुचत नाही आज काय बोलावं. असं स्वप्न असल्यासारखं वाटतं की कधीच हे 70 वर्ष एवढा मोठा समाज लढून लढून दमला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण 2 वर्षाच्या आत मिळवलं. आता एखाद्यावर आम्ही चिमटा घेतो दवाखान्यात एखाद्यात घेतले का नाही, किती जणांचे रे बघले जरा. कारण हे सोपं नाही. मराठवाडा लय मोठा प्रदेश आहे आणि त्याचा हैदराबादचं गॅजेटियर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसले. सगळे आपण सातारा संस्थांचं गॅजेटियर सुद्धा बाहेर काढलं आपणच, पुण्याचं गॅजेटियर आपणच बाहेर काढलं, औंध संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं बाहेर काढलं. 25 लाख लोक कुणबी आहेत सातारा गॅजेटियर मध्ये. 25 लाख त्या काळात, आता त्याचे 2 कोटी झाले असते. पुरेचे पुरे बसायला लागले ते पण. त्याच्यामुळे ना पुन्हा पुन्हा आता तुम्हाला माहिती मी किती कसं होतो, मला आज काही सुचाय ना काय बोलायचं. ते स्वागत बी असं केलं गावकऱ्यांनी की काय कुंकड बोला किती जी शिटेने बोलायला ठेवा, म्हणूनच मराठ्याला जळत आहे लोक. आमच्या जातीला जरी गरीब असले तरी आनंद आहे. आम्ही कष्टानं काबड कष्टानं मिळवलं ते.
JCB आणल्या त्याच्यात गुलाल आणला तरी आम्ही विकत आणतो वर्गणी करून. रुपया 50 रुपये देतो आम्ही, कारण आम्हाला लय आनंद झाला आहे. काही जण काही बोलते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण इतकं जातील दिलं ना काय करावं काय नाही. फक्त एक मागवतो गावाला. आता मी गावा मागितलं 2 वर्षा एक मागवत फक्त तेवढं द्यायचं आता गावकडे. काही माया कोण मना दुखायला असते, काही तुमच्या कोण दुखायला असते. आपण दोघांनी सोडून द्यायचं, जातीचं कल्याण केला. आता तुम्ही गावकरी मला, मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झाल्यामुळे आपलं थोडंफार झालंच असणार आहे, नाही असं नाही ना. आजपासून मोठ्या मनाने सगळ्यांनी विसरून जायचं, कोणीच काही मनात ठेवायचं नाही. मागचं सुद्धा आणि पुढचं बी किती मोठी चूक झाली असली तरी पण, कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणारा मिळून दिलं. खूप जणांचे हात टेकले होते. काही म्हणायचे मराठ्याला कवाच ओबीसीत आरक्षण मिळू शकत नाही. हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे चुकीचं आहे तेच म्हणायचे, कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचे. मराठा एक बी आला, ओबीसीत बी आरक्षण घेतलं, मराठी एकजूट बी झाली, पुऱ्या जगाला मराठ्यांनी ताकद बी दाखवली. याच्यात लावून धरण्यात मोलाचा वाटा अंतर्गतवाली गावचा आहे. मोलाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता आलं. तुम्ही सगळ्यांना लावून धरलं आणि मावल्या मावश्यानी तर मंडपच सोडला. माणसं कोणकडे गेलं तर मावश्या बसलेला आहेतच म्हणतात, येऊ दे म्हणायच्या कोणाला नाही देत. करत तर सांगल्यावर कोणी नाही येत भाऊ, कोणामध्ये नको आता तिकडं लय टोले बसतेत लय हंतेत. हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही, पण मराठ्याला आरक्षण देतो माग आढळलं. असल्या मायला तुमचा एवढा आदर्श घेतला ना, असल्या कट्टर मायला महाराष्ट्राने पहिले बघितले. एकदा टोले पडले की दुसऱ्या बारीत मध्ये नको हो तिकडं, तुम्ही तुमचा धंदा आम्हाला नकोच यायला पाहिजे. पण आदर्श घेण्यासारखा महाराष्ट्राने अंतरवालीचा घेतला सुद्धा. इतक्या महिला लागू सुद्धा लढू शकतात हे ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमाऊलीच्या लक्षात आलं. आंतरवालीच्या रक्त सांडलेल्या मायमाऊलीच्या खांद्याला खांदा लावून करोडो महिला उभा राहिल्या राज्यातल्या. म्हणून आपण सगळेच लढलो. हे सगळं श्रेय गरीब मराठ्याचं, कोणाचं नाही दुसऱ्याचं. गरीब मराठ्याचं आहे, त्यांना आपण ते देऊन टाकलं. आता आंतरवालीनं शेवटी विजयाचा गुलाल उधाळाच, आटलेच नाही. लई काड्या घालायच्या प्रयत्न केला, काय गेला काड्या नाही, कुड्या नाही, काही नाही. ते आम्ही आमचं नंतर बघू म्हणायचे. मला जेवण म्हणायचे गाव म्हणल्यावर भाऊ येतं उली तिथे झालं तरी मी तिकडं व्हायचं, इकडं आले म्हणायचं आम्ही दोघं संगच. हे प्रेम सोपं नव्हतं. आज मी स्पष्ट बोलायला लागलो होते, हे सोपं नव्हतं. नसता मग एकामेका डावची केली का ते मग असे जाऊन तिकडं तू तुकडं बघ तिकडं आम्ही नाही हे म्हणायचं नाही. त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तिकडं. तो अनुभव जमत नसलं तरी एका कोपऱ्याला बसाय. लय मोठा आदर्श त्याला अंतरवले महाराष्ट्राला, लय मोठा. आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठीच्या डोक्यावर, त्याबद्दल गावाचं कौतुक. आणि विजय मेळाव्याला सगळा महाराष्ट्राच्या नव्हे अंतरवली गुलाल टाकायला टेन्शन ना घेऊ तुम्ही. विजय मेळावा एकदा डिक्लेअर झाला ना, अख्खा महाराष्ट्र पुन्हा एकदा अंतरवली देणार आहे. अंतरवलीच्या गल्ल्या गल्ल्या गुलाल दिसणार तुम्हाला कोणकडे. आपल्याला नुसतं JCB गुलाल बाहेर काढायला लागलं. इतके लोक येणार आहेत आणखी ते डिक्लेअर नाही केलं आपण. पण आता काय मला काय बोलता पण येत नाही. हा विजय नसता तर वेगळं होतं. सगळं मिळेल मराठीने, काय नाही राहिलं. जवळपास 96% लढाई जिंकली. 4% मध्ये काहीच नाही. ते चालता फेटा आपण 96 ओढून घेऊ त्यांना. हो लय भारी. तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं खरंच महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीने मनापासून कौतुक करतो. तुमचे आभार मानतो. धन्यवाद. खूप लढू लागला. आता बाकी कुठं काय बोलायचं नाही. मला या व्यासपीठावर पहिल्यांदा या व्यासपीठावर गुलाल पडलाय मराठ्यासाठी. खूप कल्याण झालं आपल्या जातीचं. आता मराठा समाजाला अंतरवळीतून एकच संदेश देतो, समज गैरसमज ठेवायचा नाही. JR निघाला म्हणजे मराठी आरक्षणात गेले. थोडा वेळ लागल. आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं तरी बी आपल्याला त्याच्यात आऊत हाणावं लागल, नांगर हाणायला लागल. उन्हाळा आहे तर पाऊस पडूस तर वाट बघावं लागल. मग आपल्याला पाऊस पडल्यावर त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी सिस्टम असते. तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ढेकळातच टाकलं तर जळून जाईल.
त्याच्यामुळं जे आर निघाला मराठवाड्यातले 100% आरक्षणात जाणार आणि पश्चिम महाराष्ट्राला जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चालला काय, शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते. त्यामुळे विदर्भ, खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठवाडा राहणार नाही. ती जबाबदारी आणखी ना माझ्यावर आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ते बाकी. जर का आता काही मागं पुढे झालं ना पहिल्यासारखं होणार आहे. बंद गावात यायचं महाराष्ट्रभर, एका मंत्र्याला नेत्याला फिरून देत नाहीत महाराष्ट्र कुठं. त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो गावकऱ्याचं, तुमचं मनापासून आभार. आता तर बोलायलाच काही नाही, त्याच्यावर बोलावं तरी काय. आरक्षण मिळालं त्याच्यामुळं आरक्षण कसं काय देत नाही असं म्हणावं दिलंय मी काय ना. आणि गावकऱ्यांनी इथं आज हे केलं ना आचार्य, मी म्हणलो होतो हार तुरे काहीच नको विचारा त्यामुळे. हार नाही, तुरे नाही, गुलाल नाही, काय नाही काहीच नाही. पण त्यांनी आणलंच, त्याच्यामुळे लय भारावून गेल्यामुळे जास्त बोलताय ना. बोलायचं उद्या बोलव, आज लयच भारावून गेलो मी. आनंद इतका झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं लय आनंद झाला. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. जय शिवराय सगळ्या. मुंबईतल्या मोठ्या यशानंतर जरांगे पाटील जे आहे ते पहिल्यांदा आता अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत आणि मोठं यश जे आहे ते त्यांना या लढ्यानंतर मिळालेलं आहे. कारण खूप मोलाची साथ जी आहे ते या सगळ्या इथल्या ग्रामस्थांनी दिलेली आहे. आपण जर बघितलं तर जरांगे पाटील आपल्याबरोबर आहेत. दादा, मोठं यश मिळालं आहे, आता अंतरवाली सराटीत तुम्ही दाखल झालात, काय भावना आहे तुमच्या? आता मराठा समाजाच्या लेकरा बाळांच्या आयुष्याचं कल्याण झालं. सगळ्यात प्रथम आंतरवालीकरांचे खूप खूप मनापासून महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या वतीनं आभार मानतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्यांनी बांधवांनी ज्या जाती धर्माच्या साथ दिली त्यांनाही सगळ्यांचे मनापासून आभार. ज्याच्यात दलित असतील, मुस्लिम असतील, त्याच्यामध्ये ओबीसी असतील, त्याच्यात जैन मारोडी असतील, अनेक जाती धर्माचे बांधव, त्याच्यात परप्रांतीय असतील, आदिवासी असतील, कोळी बांधव असतील, अनेक मायक्रो ओबीसी असतील, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. विशेष करून मीडियाच्या सगळ्या प्रतिनिधीचं, कॅमेरामनचं, महाराष्ट्रभरातल्या अंतरवालीच्या या व्यासपीठावरून मनापासून तुम्ही आमचा मुद्दा लावून धरला, त्याबद्दल मनापासून खूप भरून असं कौतुक करतो. तुम्ही अनेक आंदोलनं केले होते, मात्र या गावातील जे लोकांनी साथ दिली, कारण लाठी झेलल्या, गोळ्या झेडल्या आणि त्यानंतर जी साथ त्यांनी दिली ती खरंच कौतुकास्पद आहे असं वाटतं. कारण कोणी टिकलं नसतं, इतकं मारलं, गोळ्या घातल्या म्हणल्यावर रक्त सांडलं मला कोणी टिकलं नसतं. त्यांनी असं ठरवलं. नंतर ते झाल्याच्या नंतर मला म्हणले की बाबा आता जीव गेला तरी आता नाही हटायचं, आता काही होऊ द्या म्हणे, आता नाही हटायचं. म्हणजे इतकं बळ देणारं गाव आणि यांचं हे बळ, तसले शब्द वापरले त्यांनी. आता रक्त सांडलं ना, आता आरक्षण मिळून हटायचं नाही, मेलं तरी हरकत नाही. हे बळ मराठ्यांच्या उपयोगाला आलं महाराष्ट्रात. आणि मग मराठ्यांच्या लक्षात आलं, अरे इतकं मार लागून माय मावल्या जर भेनात तर आपण तर अस्सल जातवान मराठ्यात घरात झोपून काय करायचं. जेच मराठा पेटला ना, आज गुलालच मराठ्यांनी अंगावर घेतला त्यांचा. खरं तर 2-2.5 वर्ष झाले. स्वागत पाहिलं तर अगदी तुम्हाला कोणी खांद्यावर उचलून घेतंय, जे शिपीतून गुलाल उधळल्या जातोय, फुलं आहेत, तुम्हाला खांद्यावर उचलून घेताना पहिल्यांदा दृश्य पाहिले तुम्ही. नाही ते आज दिवाळी आहे अंतरवाली, आज अंतरवाली दिवाळी आहे. अंतरवालीतले घराघरातले माणसं खुशी आहेत, कारण त्यांना जे अपेक्षित होतं आपल्याला नाही मिळालं तरी चालेल, पण आपल्या समाजाच्या लेकराला मिळालं पाहिजे. आणि त्यांचा तो पण आणि करोडो मराठ्यांचा तोच पण होता, आपल्या मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. ते मी पूर्ण केलं. मग त्यांना ते लेकरू वाटायला ना, खांद्यावर उचलून घ्यायला लागले, इकडून पळायले तिकडून पळायले. त्यामुळे ते आता आनंद काय, मला आनंद सांगता आहे ना. खरं तर तुम्ही भाऊक झाल्याचं बघायला झालतो मी. मला ते इतका आनंद वाटला ना की गाव इतकं ताकदीनं आलं आणि ते जे शिप्यांनी गुलाला आणले. आणि काय शेवटी आपलं जे रक्त सांडलं, आपण जे योगदान दिलं त्याचं चीज झालं ना, गाव असो किंवा समाज असो तितक्या ताकदीनं खुश होतात. आता यानंतर तुम्ही काय, यानंतरचं नियोजन कसं असणार आहे? इथून निर्धार करून मुंबईचे दिशेने रवाना झाले. जेव्हा अंतरवाली सराटीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा तुमच्या मनातल्या काय भावना होत्या? नाही, मी स्पष्टच सांगितलं होतं ह्यावेळेस, घरच्याच्या पण कारणात सांगितलंच होतं मी. हा बघा गाड्यानं आता उपोषणालय झाले तर जर मेलं कोणाला दोष द्यायचा नाही, समाजाला नाही, मला बी नाही, कोणालाच नाही.
समाजासाठी मैदानात लढून मरण येणं याच्यापेक्षा दुसरं मरण नाही. माणूस अटॅकने मरतो, साप चवून मरतो, ईज पडून मरतो, कशाने पण मरतो माणूस. मग आपण जर समाजासाठी लढून मेलो तर काय हरकत नाही. त्यामुळे कुटुंबाला सांगितलं होतं आणि गाव सोडतानाही सांगितलं होतं की येताना विजयाचा गुलाल म्हणजे JR घेऊन येईन, नाही तर मरून येईन. आणि तसाच आलो, गुलालच घेऊन आलो. आता यानंतर कसं नियोजन असणार आहे आणि पुढची रणनीती काय असणार आहे, कारण विजय तर आता मिळालेला आहे. आता सरकारची जबाबदारी आहे. आता हैदराबाद गॅजेटच्या आधारे कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना त्या नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देणं, आरक्षण देणं हे त्यांचं काम आहे आता. त्यामुळं ती सरकारची जबाबदारी आहे. आणि ती मुक्तीसंग्राम दिन 17 सप्टेंबरला आहे मराठवाड्यात. त्याच्या आत प्रोसिजर सुरू करून एखाद्या तालुक्यात, मराठवाड्यातल्या तालुक्यात किमान ती प्रोसिजर सुरू होणं गरजेचं आहे. हैदराबादच्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देणं ही जबाबदारी आता मुख्यमंत्र्यांची आहे. आता जर मराठ्याचा अपमान झाला रे बाबा मुख्यमंत्र्यांकडून, तर मराठ्यांच्या मनातून मुख्यमंत्री फडणवीस साहेबाचं कायमचंच नाव निघून जाईल. आणि अशी लाट येईल की पुन्हा बेमुदत गावात येणंच बंद होईल. गाव, तालुका, जिल्हा, महाराष्ट्रात पूर्णच बंद होईल. नेत्याला फिरणंच बंद होईल कायमच. कुठल्याही टोकाला मग अवघड होणार. खरं तर आपण जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी आजही त्याचा उल्लेख केलेला आहे की फक्त ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांनाच हे आरक्षण मिळणार आहे. हा, मग आता ज्या हैदराबादच्या गॅजेटियरमध्ये मराठ्यांच्या नोंदी आहेत, मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. मग हैदराबाद गॅजेट लागू केलं आहे, त्याच्या मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्याला आरक्षण मिळणार. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा नंबर लागत, असं होणार, सगळं होणार. मी हळूहळू थोडं होण्यात दिलं ना, बोलणाऱ्यानं थोडं नाही दिलं, सरसकट बी नाही दिलं, हे मराठीला कळतं ना माया. त्याच्यामुळे मी झुंजतो त्यांच्यासाठी. माझा आत्मा कोणासाठी तरफडतो, तळमळतो कोणासाठी, गरिबांच्या मराठ्यांच्या पोरांसाठी. मग मी करतोय टप्प्याटप्प्यानं. मी बरोबर मराठा जिंकेला आहे. मराठा झुकून नाही दिला, वाकून बी नाही दिला. स्वाभिमान मराठ्यांचा ताईट ठेवला आहे मी, ताईट ठेवला आहे. हळूहळू करून का होईना मराठा जिंकेला आहे, हरून नाही दिला. हे लय महत्त्वाचं आहे. लाट गेली लय मोठी हारली, काय उपयोग आहे? हारून नाही देणं याला लय किंमत आहे. बोलता काय नसतं, बोलून काय करता, बोलणाऱ्यानं काय दिलं. आता या विजयानंतर महाराष्ट्रभर तुम्ही विजय यात्रा किंवा मग जे स्वागत आहेत तशी रॅली वगैरे काढणार आहेत? नाही, आता महाराष्ट्रात काय आहे की डॉक्टरने सांगितलं आता तुम्ही समाजाचं सगळं कल्याण केलं, तुम्ही जरा महिनकचा आराम करा, तुम्ही थोडा आराम करा आता. आणि मराठ्यांना माझं आव्हान आहे, आता दिलंय सगळ्याला आरक्षणात, मला एक महिन्याचा थोडा आराम करून द्या, मग पुन्हा भेटूच ना आपण. अंतरवाली दसरा मेळाव्याला भेटणारच ना आपण आता नारायणगडावर. विजय सभा घेण्याचे संकेत दिले तुम्ही बोलताना. हा, होणारच, लय मोठी होणार आहे ती लय मोठी होणार आहे. टप्पा तर येऊ द्या ना, टप्पा येऊ द्या. आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल झाल्यानंतर मोठं यश जे आहे ते त्यांना मिळालेलं आहे. आणि आता सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि जरांगे पाटील यांनीही या सगळ्या आंतरवाली सराटीतील ग्रामस्थांचं आभार मानलेले आहेत. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली सराटी. गडावर लगेच निघो. दादा काय सांगणार की तुम्ही आज अंतरवाली सराटीत दाखल झाले, त्या ठिकाणी तुमचं जल्लोषात स्वागत केलं गेलं, गुलालाची उधळण केली गेली, काय भावना आहे? शेवटी गाव लढलं ना, रक्त सांडलं ना. शेवटी आता सगळे ऋषीला पेटले होते की जीव गेला तरी आता हटायचं नाही, मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायचं. मी आंतरवालीकरांचे खूप मनापासून आभार मानतो, त्यांचे मनापासून कौतुक करतो की लय लढले ते. या आंदोलनात साथ देणारे दलित, मुस्लिम, मराठा, मायक्रो ओबीसी बांधव, जैन, मारोडी, ख्रिश्चन बांधव, परप्रांतीय आदिवासी कोळी बांधव, सगळ्याच जाती धर्माच्या लोकांनी साथ दिली. त्याच्याबद्दल त्यांचंही मनापासून आम्ही आभार मानतो, कौतुक करतो. मीडियाच्या सगळ्या बांधवांचं मनापासून कौतुक करतो. सगळ्या कॅमेरामनचं सुद्धा मनापासून आम्ही कौतुक करतो.